हो करा, सुरू करा. ओके ओके. शुभप्रभात सगळ्यांना. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा आहे, शाळा बंद पण शिक्षण चालू ह्या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका एज्युकेशन विभागामध्ये आपल्या या ऑनलाईन लेसन मध्ये इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं, सर्व शिक्षकांचं खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या मराठीचा एक कविता, छानशी कविता आपण शिकणार आहोत आणि ती कोणती कविता शिकणार आहोत ती आपण आता बघणारच आहोत. मला जरा मुलांना सांगा की आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन होतं बरेच दिवस, हो की नाही? तर आपण ह्या सर्व ह्या एवढ्या दिवसांमध्ये आपण कशाची काळजी घेत होतो तुम्हाला काय सांगता येईल का मुलांना? मी सांगू गौरी? सोशल डिस्टन्सिंग. काय टीचर? कसली? सोशल जीवनाची, आपल्या जीवाची. सर्वजण बाकी पैसा संपत्ती सगळ्या गोष्टीपेक्षा आपण सर्वजण आपल्या जीवनाला महत्व देत होतो, हो की नाही? तर आज आपण असंच एक आपलं जीवन किती बहुमोल आहे या संदर्भामध्ये एक कविता आपण काय करणार आहोत, आज शिकणार आहोत. तर मी आता स्क्रीन प्रेझेंट करते बाळांनो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग मॅम. मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, घाटकोपर एन वॉर्ड, बर्वेनगर मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 6. आणि माझं नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मागच्या भूगोलाच्या लेसन मध्ये आपली ओळख झालेलीच आहे. माझं नाव आहे कल्पना कांतीलाल यशवंते. आणि आज आपण शिकणार आहोत मराठीची कविता बहुमोल जीवन. ओके, सगळे रेडी? हो टीचर. हो टीचर. ओके ओके ओके. इयत्ता 6वी, विषय मराठी, घटक बहुमोल जीवन, आणि ही एक कविता आहे. ओके, आता ही जी कविता आहे या कवीचा परिचय घेणं आपल्याला फार महत्वाचं आहे. या कवितेचे कवी आहेत रमण रणदिवे. त्यांचा जन्म झालेला आहे 1949 आणि अतिशय प्रसिद्ध असे हे कवी आहेत. त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिली बरं? मी काल सगळ्यांना कविता वाचायला सांगितलेली होती. कोणती पुस्तकं लिहिली? फुलांचा अशी सुंदर सुंदर पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. ही जी कविता आहे ना मुलांनो, बाळांनो, ती काहूर या कविता संग्रहातून त्यांनी घेतलेली आहे. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला फुलपाखरू वगैरे काय काय दिसतंय की नाही चित्रामध्ये? हो टीचर. बहुमोल जीवन. बहुमोल म्हणजे काय माहितीये का रे तुम्हाला? कोण सांगेल मला? मी सांगू. अनमोल जीवन. अनमोल जीवन. अनमोल म्हणजेच काय? किमतीमान जीवन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. महत्वाचे जीवन. आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टींपेक्षा आपल्या जीवनाला खूप महत्व आहे आणि म्हणून आपण काय म्हणतो, बहुमोल जीवन. आता ह्या कवितेतून आपल्याला कवी काय काय संदेश देत आहेत ते आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. मला सगळ्यांना कविता ऐकायला गायला आवडते की नाही? हो टीचर. हो टीचर. ही कविता जी आहे काय आहे ती काय करूया एकदा मी पटकन म्हणणार आहे, तुम्ही फक्त ती काय करायची आहे, ऐकायची आहे. कवितेचा एक वेगळा आनंद असतो ऐकण्याचा, तो आपण घ्यायचा आहे. ओके, रेडी सगळे? हो टीचर. येस मॅडम. म्हणणार आहे, आपला खूप वेळ याच्यामध्ये आपण घालवणार नाही आहोत. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का, भोगावे लागतेच सकला जे ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला,
पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी, निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. औसेला पाहुनी पौर्णिमा नभात रुसुनी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटासली लया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आवडली तुम्हाला कविता ऐकायला? हो टीचर. ओके. वेगळ्या जर काही चाली असतील ना तर त्या तुम्ही सुद्धा नंतर कवितेला काय करायच्या, लावायच्या आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. खूप सोप्या भाषेत कवींनी ती दिलेली आहे आणि एक छानसा संदेश या कवितेतून कवीने आपल्याला दिलेला आहे. मग आता आपण ह्या प्रत्येक कडव्याचा काय करूया, अर्थ समजून घेऊया. ओके. तुम्हाला मध्ये मध्ये मी प्रश्न पण विचारणार, तुम्हाला या कवितेबद्दल काय वाटतं किंवा त्या कवितेतल्या ओळीबद्दल काय वाटतं हे तुम्ही पण मला काय करायचंय, सांगायचं आहे. आता ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय रे, कोण सांगेल मला? एक कडवं दिसतंय आणि 2 फुलं दिसतात. झाड दिसतात. एक कडवं आणि 2 फुले दिसतात. हा, फुलं कुठे पडलेली आहेत ते? रस्त्यावरती. ते मनासारखे सारे काही जीवनात या रस्त्यावरती. ओके. आणि मी बोलताना थोडं शांत राहायचं हा, आणि मी विचारलं की मग तुम्ही सांगायचं. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का. यातून आपल्याला कवीला बघा काय संदेश द्यायचा आहे. मनासारखं म्हणजे काय रे, कोण सांगेल मला? मनासारखं म्हणजे हवे ते मिळणे. म्हणजे वाईट जे पाहिजे आपल्याला आनंद देणारी गोष्ट मिळणे, आपल्याला जी अपेक्षा आहे त्या गोष्टी मिळणे. पण असं काही जीवनात प्रत्येक वेळेला घडतं का रे? नाही घडत. कारण बघा, तुम्हाला असं वाटतं की मला आता विमानात बसायचंय, हो की नाही, तर लगेच तुम्हाला मिळणार आहे का ते आता बसायला? नाही ना. करायचंय. कधी कधी घरामध्ये हट्ट करता आईकडे, मला सायकल पाहिजे किंवा मला अमुक एक गोष्ट पाहिजे, तर ती कधी कधी पटकन आपल्याला मिळत नाही, हो की नाही. म्हणून आपण या वृक्षाकडून काय शिकायचंय बघा, फुले निखळून पडती तरीही झडते का. तुम्हाला माहितीये झाडावरची फुलं गळून पडतात की नाही खाली? आणि मग ही झाडावरची फुलं गळून पडली म्हणून झाड सारखे झडते का. झडते म्हणजे काय, तर निकामी होते का, ते सुकून जाते का रे झाड? नाही, त्याला नवीन पाने उगवतात. नवीन फुलं येतात की नाही नवीन फुलं? होते बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत फुलं खाली पडलेली आहेत, हो की नाही. झाडावरची पानं पडले आणि ते कसं तर पुन्हा फुलांनी बहरतं. दिसत या ठिकाणी? फुलांनी परत बहरतं. ओके. यातून कवीला काय सांगायचं असेल, तुम्हाला काय वाटतं या 2 ओळीतून काय सांगायचं असेल कवीला? कवीला सांगायचं असेल की आपण कधी आपल्या मनात आपली फुलं पडतात आणि आपण जर सुकत असू तेव्हा आपलं झाड भरभरून तुम्ही प्रयत्न करत आहात की आपल्या मनासारखं काही वेळेला घडलं नाही तरी आपण रडत बसायचं नाही, तर हे कवीला बोलायचं. हा, तसं आपण सुद्धा काय करायचं, परत आनंदाने जीवन जगायचं. मी सांगू का? कोण सांगते, सांग.
झाडावरतून कधी फुल खाली पडले तरी झाड कधी स्वतःला वाईट वाटून घेत नाही. व्हेरी नाईस. झाड वाईट वाटून घेतं का रे? की फुलं आता गळलीत आणि आता मी काय करू? परत नवीन तयारी घेतं आणि बघा अशा प्रकारे परत फुलांनी ते काय होतं, झाड डवरून निघतं, हो की नाही, फुलून निघतं. तसं आपण पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडचे चांगले जे काही गुण आहेत त्यांच्या माध्यमातून कितीही आपल्याला मनाविरुद्ध काही घडलं तरी सुद्धा आपण काय केलं पाहिजे, ते सोडून परत नव्याने आपण आनंदाने जीवन जगलं पाहिजे किंवा आपल्याकडे जे काय आहे त्याच्या मार्फत इतरांना काय दिलं पाहिजे, आपण आनंद दिला पाहिजे. ओके, इथपर्यंत मला कळालं सगळ्यांना. आता या ठिकाणी मला तुमच्याकडे पुस्तकं असेलच. निखळून पडणे म्हणजे काय आहे टीचर? काय टीचर? काय निखळून टीचर? हा, निखळून पडणे म्हणजे काय? आपण एक शब्द पाहिला. डेटापासून पडणे, गळून पडणे, डेटापासून गळून पडणे. आता आपण पुढच्या डेटापासून निश्चय होऊन पडणे. बरं कळालं. आता आपण पुढच्या कडव्याचा अर्थ बघूया का? हो टीचर. या ठिकाणी बघा पुढचं कडवं आहे. भोगावे लागते सकला जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आता बघा आपण पहिल्या 2 ओळींचा अर्थ समजून घेऊया. भोगावे लागते सकला जे येते ते वाट्याला. भोगावे लागणे म्हणजे काय रे, कोणाला सांगताय? सहन करणे. सहन करावं लागणं, हो की नाही. आणि आपल्या वाट्याला जे आलं, सकला म्हणजे काय, सर्वांना म्हणजे काय, सर्वांना. जे काही प्रसंग येतात ते कधी कधी सगळ्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात. लक्षात घ्या, दुःख नाही आहे असं कोणीच व्यक्ती जगामध्ये नाही. तर सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात, संकट येतात. आपण किती माणसं बघतो बघा, कुणाला हात नसतो, कुणाला पाय नसतो, बरोबर आहे मॅडम. मॅडम लतिका म्हणजे गुलाब ना. मी बोलताना थोडं मध्ये बोलू नका. तुमचं बोलून झालं की मग मी काय बोलते ते ऐकायचं. ओके, तर प्रत्येकाला जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मनासारख्या मिळतच नाही. आपल्या जीवनात जर समजा एखाद्याची परिस्थिती गरीब असेल तर त्याला बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात मिळत नाहीत, मग त्याने रडत बसायचं का नाही. तर जे काय आपल्या वाट्याला आलं ते भोगायचं, पण त्यातून काय करायचं, खुश राहायचं, सुधारणा करून आपलं जीवन काय बनवायचं, आनंदी बनवायचं. तर अशा प्रकारे भोगावे लागते ते सकला जे ते वाट्याला. आयुष्यामध्ये आपल्याला जी काही दुःख सुख आपल्या जीवनामध्ये येतात ती आपल्याला काय करावी लागतात, सकला म्हणजे सर्वांनाच. ते काही ठराविक व्यक्तींना ते दुःख किंवा असं काही संकट येतात का रे, नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या कारणाने काहीतरी अडचणी, काहीतरी संकट येतच असतात. आता त्यासाठी कवीने आपल्याला निसर्गाचं खूप सुंदर उदाहरण दिलंय. तुम्हाला कोणती चित्र दिसतायत या याच्यामध्ये? गुलाबाचं. ओके, अशा पानांना वगैरे काय असतात देठांना, काटे पण असतात. पण गुलाब किती सुंदर असतो ना, म्हणजे गुलाब मोठे मोडत नाही आसपासच्या काट्याला. म्हणजे सांगायचं याच्यातून, कोण सांगेल मला, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे रागावणे. गोटे मोडणे म्हणजे हे करणे, तक्रार करणे, दोष देणे. सांगायचा प्रयत्न टीचर करताय. तुमचा आवाज येत नाहीये. हा, गुलाब टीचर आहे पण त्याला काय आहे, काटे आहे. म्हणून गुलाब बोटे मोडणे म्हणजे काय, कोण सांगेल? कोणालाही तो काहीही बोलू शकत नाही. व्हेरी बोलू शकत नाही म्हणजे दोष देत नाही. काय करत नाही, दोष देणे. दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. ओके ओके, म्हणजे त्याला जे काटे आहेत त्या काट्यांना तो दोष देत बसत नाही की मला काटे आहे म्हणून रडत बसत नाही की मला ते टोचतायत वगैरे. ते इतकं सुंदरपणे फुलत राहतं आणि इतरांना काय देतं गुलाब, आनंद देतं. म्हणजे दुसऱ्यांना आनंद देण्याचं ते सोडतं का, काटे आहेत म्हणजे नाही. त्या
माध्यमातून कवीला काय सांगायचं आहे? काटे म्हणजेच काय आहे आपल्या जीवनातलं? दुःख आहे. हे काटे म्हणजेच काय आहे? जीवनामध्ये तुमच्या अडचणी आहेत, दुःख आहे, तर तुम्ही त्याला दोष देत बसू नका, हो की नाही? या फुलासारखं तुम्ही परत काय करा, आनंदाने फुला. त्या गुलाबाकडे खूप सुंदरपणा आहे, सुवासिकपणा आहे, तर त्या गुणाच्या माध्यमातून तो सुंदरपणे आनंद घेतोय फुलण्याचा आणि इतरांना सुद्धा काय देतो? आनंद देतो. तर या गोष्टी आपण पण या निसर्गाकडून, फुलांकडून काय केल्या पाहिजे? शिकल्या पाहिजे. आता पुढची ओळ आहे बघा, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. आता आपण काटे देणाऱ्या लतिका बघूया. लतिका म्हणजे काय रे? कोण सांगेल मला? टीचर मी वेललता. वेललता. व्हेरी नाईस. वेललता. वेललता. समानार्थी बरेच शब्द आहेत. ओके ओके, वेललता. तर वेलीला सुद्धा काटे असतात. ही कोणती तुम्हाला माहितीये का? केरळच्या झाडाचे, तिला काटे आहेत बघा, दिसतायत तुम्हाला? हो. कोण सांगितलं? झाड मातीमधून उगवते, बरोबर की नाही? मग ही काटे आहेत म्हणून ती मातीवरती चिडते का रे कविता? नाही. खूप उपयोग आहे माहिती तुम्हाला. तर ती आपला उपयोग करून देणं सोडते का दुसऱ्यांसाठी? नाही, ती सगळ्यांचा ते म्हणून ती मातीवरती चिडत नाही. तर यातून तुम्ही काय शिकायचे? कोण सांगेल मला? तुमच्या घरातल्या, तुमच्या जीवनातल्या प्रसंग असे येतात, तर त्याच्यातून तुम्हाला काय सांगता येईल एखादं उदाहरण? आपल्या मनासारखं झाल्यावर आपण चिडायचं नाही. चिडतो का आपण? नाही ना चिडत? नाही. आई कधी कधी काम करत असलं तर तिथे काहीतरी मध्ये अडथळा आला तर ते काम सोडायचं नाही. बरोबर, व्हेरी नाईस. आई पण तुमच्यावर कधी कधी चिडते, तुम्ही तिचं ऐकलं नाही की, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही की तुम्ही रागवता, हो की नाही? कधी कधी काही मुलं उलट बोलतात आईला, मग आई तुम्हाला ओरडते, कधी कधी एखादा फटका पण देते. अशा वेळेला ती आपल्या सगळं चांगल्यासाठी करत असते, मग अशा वेळेला आपण आईवरती चिडतो का रे? काही मुलं चिडतात. नाही. कवी म्हणतो मातीवरती लतिका चिडते का? तर ती नाही. तिच्याबरोबर आपण काय केलं पाहिजे? तर तुम्हाला काय दिसतंय रे मस्तपैकी बघा? मुलगी आणि आई त्या फुलाचा गवतात खेळतात. हो की नाही? तुम्हाला काय सांगता येईल? कोणतं चित्र आहे? कोणत्या ऋतूचं चित्र आहे? वसंत ऋतू. त्या कडव्याचा अर्थ समजून घेऊया. वसंत येतो निवणी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला, देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. हा असा छानसा वसंत ऋतू येतो. तुम्हाला माहितीये का, हिवाळा आणि उन्हाळा सुरू झाला की हिवाळ्यामध्ये बघा झाडांची पानं सगळी गळून जातात की नाही गळून? त्याला शिशिर ऋतू. झाडे तर लाल सुद्धा होतात. फुलांनी, पानांनी, नव्या पानांनी निसर्ग परत फुलायला लागतो आणि तो ऋतू इतका आल्हाददायक आणि छान असतो ना की आपलं मन सुद्धा उल्हासित होतं. त्याचप्रमाणे इथे आणि तिची आई वगैरे बघा तुम्हाला किती उल्हासित झालेल्या दिसत आहेत. तर वसंत असा एक ऋतू आहे. त्याच्यानंतर आणखीन असे कोणते ऋतू आहेत तुम्हाला नावं सांगता येतील का? बघा तुम्हाला इथे दाखवलेली आहेत मी. आपण जे काही मुख्य वातावरणानुसार सांगा बरं. ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, हेमंत ऋतू, ऋतू हे मुख्य 6 म्हणजे आपल्या सृष्टीमध्ये जे जे वातावरण बदलतं त्या वातावरणानुसार ते ऋतू आहेत. आता पुढची ओळ बघा, ग्रीष्म जाळतो धरणीला. ग्रीष्म म्हणजे कोण रे? कोणता ऋतू असेल?
उन्हाळा शत्रू धरणी म्हणजे कोण उन्हाळा. आपली? धरणी म्हणजे कोण? जमीन भूमी उन्हाळ्यामध्ये आपल्या धरणीला जेव्हा सूर्य खूप तापतं उन्हाळ्यात, त्या धरणी आपली कशी होते रे पूर्ण? ती वेली गवत वगैरे बऱ्याच वेळेला जळून जातात, हो की नाही? सगळी पाणी एकदम अशी कोरडी पडते, म्हणजे ती जळाल्यासारखी आपल्याला एकदम म्हणजे पाणी सुद्धा राहत नाही, तिला भेगा पडतात. आणि अशा वेळेला ग्रीष्म धरणीला जातो, पण ती काय करते? पुन्हा हिरवा शालू नेसते. कशी नेसते बघा, या चित्रात तुम्हाला छान दिसतंय. आता या एका चित्रात तुम्हाला काय दिसतंय इथे? कोण सांगेल? या ठिकाणी सूर्यामुळे हिरवगार आहे. धरणी रडते. या साईडला उन्हाळा आहे आणि या साईडला हिवाळा आणि पावसाळा आहे. बरं ओके ओके ओके. आता ऐका, हिरवा शालू नेसून ती परत नव्याने तयार होते. आता हिरवा शालू नेसणे म्हणजे काय रे? तर जसं एखादी स्त्री पूर्ण हिरव्या शालू आता मी बोलताना जरा थांबा बाळांनो. पाऊस पडला की सर्व धरणी आपल्याला सगळीकडे हिरवगार दिसतं की नाही? म्हणजे धरणी परत हिरवीगार होते. मग याच्यातून आपण काय शिकायचंय? पुन्हा तेच आहे की तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये असं काही संकट आलं, हो की नाही? काही अडचणी आल्या की काही गोष्टींमुळे तुम्ही निराश झालात की तुम्हाला हवं ते मिळालं नाही, तर ती धरणीला पाणी पाहिजे, मिळालेलं नाही म्हणून ती रडत नाही बसेल, ती हिरवीगार झाली. तसं तुम्ही सुद्धा काय व्हायचंय? अशा प्रकारच्या अडचणी सोडून पुन्हा काय व्हायचं आहे? काय व्हायचं आहे पुन्हा? आनंदी आहे. आता तुम्ही आपलं काम काय करायचं आहे? पुढे चालवायचंय. बघा फुललेली आहे, तसं आपलं जीवन पण आपण काय करायचंय? सगळ्यांनी फुलवायचं आहे. म्हणून देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? देह म्हणजे काय रे? शरीर म्हणजे आपलं शरीर. आपण ओके, पुढचं कडवं आपण बघूया. या चित्रात तुम्हाला इथे बघा आकाश दिसते. कसं वाटतंय रे बघायला हे तुम्हाला? पाचच्या नंतर असं सूर्य जातो त्याचं चित्र आहे. संध्याकाळचं बरोबर. ऐका आपण कवितेची कडवं आधी समजून घेऊया. रोज नभीचे रंग बदलती घनदाट येतात तरी निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसूनी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? हे खूप सुंदर आकाश आहे, तुम्हाला दिसतंय. पण हे रंग असे आकाशाचे कायम राहतात का रे? तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा हो की नाही? आनंदाचे खूप क्षण येतात, पण प्रत्येक वेळेला ते तसेच राहत नाही. तर कधी कधी आपल्याला काही निराश करणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये घडतात, हो की नाही? काहींना बघा स्पर्धेमध्ये नंबर मिळत नाही, हवे तसे मार्क मिळत नाहीत. अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात पण होतात. सगळा आनंद कायमच राहतो असं नाही. तर अशा वेळेला आपण काय करायचं? निराश व्हायचं नाही. आता तुम्हाला या चित्रात काय दिसतंय? कोण सांगेल? पावसाळा. पावसाचे ऐका तर इथे काय म्हटले? दुसरी ओळ बघा, घन दाटून येतात तरी निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. इथे कवीला काय सांगायचं आहे की ज्या वेळेला आकाशामध्ये अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना माहितीये पाऊस देणारी काही नक्षत्र आहेत, मृग नक्षत्र असतील, हो ना? आकाशामध्ये पण आपण ती बघत असतो. तर अशा प्रकारे पाऊस देणारे, अशा प्रकारे घन म्हणजे पावसाने भरलेले ढग असे खूप भरून येतात. पण प्रत्येक वेळेला पाऊस पडतोच का रे? भरून येतो आणि पाऊस पडतच नाही, हो की नाही? तर या चित्रामध्ये बघा इथे घन दाटून आलेले आहेत,
पण पाऊस काही वेळा पडत नाही. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो. कशासाठी बसलेला असतो कोण सांगेल? पाणी हवं असतं शेतीला. पावसासाठी. या ओळीचा आपण जरा अर्थ समजून घेऊया की निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. याचा अर्थ असा आहे की शेतकरी जे आहे की पावसाची वाट बघणारी जी आपण माणसं आहोत, आपण आता पाऊस नाही पडला तरी निराश न होता एक मनामध्ये आशा घेऊन जातो परत की ही पावसाची नक्षत्र परत येतील, परत काही दिवसांनी पाऊस पडेलच, ही आशा आपण मनामध्ये ठेवतो. बरोबर की नाही? शेतकरी निराश होऊन जातो का? नाही. खरं निराश नाही टीचर. काही वेळेला आपण ऐकतो शेतकऱ्याच्या बाबतीत काही वाईट गोष्टी घडलेल्या, पण तसं खरं करून चालत नाही. कारण जसं सुख दुःख आलं की सुख येतच असतं, त्याप्रमाणे हे आता हे घड पाऊस देत नाहीये, पण नंतर ते परत पाऊस देणार आहे ही मनामध्ये आशा घेऊन आपण जातो आणि ह्या आशेवर काय करतो, परत परत पावसाची वाट बघतो. आपण पण नाही का जून महिन्यात पाऊस नाही पडला की अरे किती गरम होते, असं होते तसं होतं बोलतो, पण केव्हा तरी पाऊस पडतोच ना नंतर. हो टीचर सुद्धा निराश न होता या पावसाची परत काय पाहतात, वाट पाहतात. तर ही नक्षत्र देणारी जी पाऊस आहे, आपल्याकडे महिला सुद्धा शेती करतात बरं का, माहितीये ना तुम्हाला? नांगरतायत बघा, कष्ट करतात आणि वाट बघतात. पाऊस नाही मी कशाला जमीन नांगरू वगैरे असं म्हणतात का रे ते? नाही. चालू ठेवतात. तसं आपण सुद्धा जीवनामध्ये काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. आता या चित्रात बघा, हा विचारात मला शेतकरी काय करताना, कसली वाट बघताना दिसतोय, कोण सांगेल? पावसाची वाट बघतोय. पावसाची वाट नेतात घरी. तर पावसाची वाट बघतोय, दुःखी झालाय, पण काही दिवसातच त्याचं शेत कसं झालंय बघा इकडे. कसं झालंय शेत? हिरवगार झालेलं आहे. अशा प्रकारे आपण थोडासा धीर धरला, हो की नाही, विचार केला, तर हळूहळू आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये सुख मिळायला लागतं. आपल्या मनासारख्या गोष्टी नंतर घडतात, हो की नाही? प्रत्येक वेळेला घडत नाही, पण नंतर घडतातच ते आपल्या मनासारख्या, हे कवीला सांगायचंय. आता या ठिकाणी तुम्हाला मी मगाशी नक्षत्रांचा उल्लेख केला, ओके? तर ही जी काही सर्व नक्षत्र आपण जी मांडलेली आहेत की तुम्हाला आकाशामध्ये जी तुम्हाला दिसतात, तर ती आपण सगळ्यांनी काय केली पाहिजे, एकदा लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही नंतर हे बघून तुमच्याकडे ही नक्षत्र लिहून घ्या. ही वेगवेगळ्या प्रकारची हस्त, मूलं, पुष्य, अश्लेषा, आले लक्षामध्ये? श्रवण, रोहिणी, मृगशिरा, ही सगळी नक्षत्रांची बाळांनो नावं आहेत. वातावरणानुसार त्या नक्षत्रांची काय झालेली आहे, निश्चिती. तुम्हाला हे इथे दिसतंय का आकाशामध्ये? हे आकाश आहे. नक्षत्रांचं चित्र तुम्हाला इथे दाखवलं. आता या दुसऱ्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय इथे? औसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का, हो की नाही? हे हा कुठला आहे चंद्र इथला? काळा कुठे आहे टीचर? अमावस्याला काळा चंद्र आणि पौर्णिमेला इथे पौर्णिमा आहे, बरोबर? आता पौर्णिमेचा चंद्र असं म्हणतो का की आता ही अमावस्या इथे आलेली आहे आणि माझ्या जीवनात परत अंधार येणार आहे? आलं लक्षात? अमावस्येचा अर्थ इथे त्यांना असं सुचवायचा आहे, अंधार. ओके. पौर्णिमा म्हणजे इथे उजेड. आता अंधार म्हणजे काय, तर जीवनामध्ये आपल्या आलेल्या काही वाईट गोष्टी, वाईट घटना, आले लक्षामध्ये, काही संकट, त्याला त्यांनी अंधार रूपी अशा प्रकारे या अवसेच्या चंद्राचं उदाहरण दिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण आनंदात असतो, याचा अर्थ असा, पौर्णिमेचा चंद्र जेव्हा पूर्ण प्रकाशाने छान वातावरणामध्ये अगदी चमकत असतो, मग तो असा म्हणतो का आता परत अंधार माझ्या जीवनात येणार आहे म्हणून मी आता चमकणार नाही, असं म्हणतो का तो? नाही. तर आपल्या जीवनात सुद्धा अशा प्रकारे दुःख येणार आहे, माझ्या पुढे नंतर संकट येणार आहे, म्हणून आपण निराश व्हायचं नाही. तर अशा प्रकारे या चंद्राप्रमाणे आपण पण काय घेत राहायचा, जीवनाचा छान आनंद घ्यायचा, इतरांनाही द्यायचा. काय करायचा, आपण पण घ्यायचा, इतरांनाही द्यायचा. आणि म्हणून तुम्हाला इथे चंद्राचं, निसर्गाचं कवीने खूप छान उदाहरण दिलेलं आहे बघा. औसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून का, इथे चंद्र रुसून बसलाय का की माझ्या जीवनात परत अंधार येणार आहे म्हणून? नाही. तर नाही टीचर, तो खूप आनंदित आहे. नाही. ओके.
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आता बाळांनो शेवटचं गठू आपलं खूप सुंदर आहे. आता तुम्हाला ह्या चित्रामध्ये मी जे काही दाखवते तुम्ही वाचू नका कारण खूप वेळ जाईल आपला. पण ऐका, ही आहे अरुणिमा सिन्हा. कोण आहे? अरुणिमा सिन्हा. वाचू नका, ऐका ना, वाचू नका. तुम्हाला मी थोडक्यात तिच्याबद्दल सांगते आहे आणि का सांगते आहे ना तेच पण तुम्ही समजून घ्या. आपल्या कवीने जो आपल्याला कवितेमधून जो सुंदर दिलेला संदेश दिलेला आहे की जीवन जगताना प्रत्येकाच्या वाट्याला सुखदुःखांना सामोरं जावं लागतं, हो की नाही. पण जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला काय करता आलं पाहिजे, तोंड देता आलं पाहिजे. तुम्हाला मुलगी दिसते, हिला चालत्या ट्रेन मध्ये गुंडांनी त्रास दिला होता, गुंड प्रवृत्तीची लोक, आणि त्यांना प्रतिकार करताना त्यांनी तिला चालत्या ट्रेन मधून बाळांना फेकून दिलं खाली आणि त्याच्यामध्ये तिचा पाय गेला. एक पाय तिचा पूर्ण ट्रेनच्या चाकाखाली निकामी झाला. पण ती रडत बसली नाही. लक्षात घ्या, तिने काय केलंय माहितीये का, आपल्या जगातलं तिला नंतर तिने तो प्लॅस्टिकचे जे पाय बसवतात ना, कृत्रिम पाय, तो बसवून तिने नंतर काय केलं, माउंट एव्हरेस्ट, तुम्हाला सगळ्यांना माहितीये का, जगातलं सर्वोच्च शिखर हिमालयातलं, माहितीये की नाही, ऐकलंय ना तुम्ही. ऐकलंय. सर करणारी ही महिला आहे, अपंग महिला आहे. बघा, आपल्या पाय जर गेला तर त्याचं दुःख करत ती जीवनामध्ये बसली का. कधी कधी तुम्ही काय करता बघा, कधी कधी तुम्ही सुद्धा, तुम्हाला तुमच्या जीवनातलं उदाहरण देते की कधी कधी तुम्हाला वहीच नाही माझ्याकडे म्हणून मी अभ्यास नाही केला, माझं पुस्तक याने फाडलं म्हणून मी अभ्यास नाही केला, हो की नाही. कधी कधी घरामध्ये वगैरे आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही तर मग मी अभ्यास नाही करणार किंवा आता मी हे काम नाही करणार, अशा गोष्टी आपण बोलतो. तुम्ही लक्षात घ्या, एखाद्याला पाय नसणं ही साधी गोष्ट नाही. तुम्ही कधी कधी अपंग मुलं, अपंग माणसं पाहिली आहेत. आपल्या शाळेमध्ये सुद्धा काही अपंग अशी मुलं असतात की ज्यांना हात नसतात वगैरे, पण मग ती मुलं शिकणं सोडतात का रे, नाही सोडत. शिकलं पाहिजे. एखाद्या धडधाकट चांगले हातपाय असणाऱ्या व्यक्तींना पण जमणार नाही. ती गोष्ट या अरुणिमाने केलेली आहे आणि जगातलं अतिशय उंच शिखर जे आहे ते माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे. तिला एक पाय नसताना. तर यातून मुलांना आपण खूप गोष्टी काय करायच्या असतात, शिकायच्या असतात. आता या चित्रात पण बघा, तुम्हाला ही माणसं दिसत आहेत, काय करतायत, त्यांची शर्यत लागलेली आहे, बरोबर आहे. हो. त्यांना तुम्हाला काय दिसते या चित्रामध्ये, कशी आहेत ती माणसं. त्यांना पाय नाही, पाय नाहीयेत बघा, तरी त्यांनी शर्यतीत भाग घ्यायचं सोडले का रे, नाही टीचर. शर्यतीत भाग घेऊन त्यांनी पराक्रम केलेले आहे. ती चाकं त्यांची पाय झालेली आहेत बघा, पूर्ण पाय त्यांना नाहीयेत. लक्षात घ्या, फक्त कमरेपासून वर त्यांचं शरीर आहे. मग तुम्ही मुलांना विचार केला पाहिजे की आपल्याला पण आयुष्यामध्ये काय आहे, आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत की नाही तुमच्याकडे सगळ्या गोष्टी. डोळे जे आपल्याला जे चांगलं मिळालेलं आहे, मग आपण तर कितीतरी गोष्टी चांगल्या केल्या पाहिजेत, किती पुढे गेलं पाहिजे, हो की नाही. ही माणसं जर यांच्याकडे अवयव नसताना सुद्धा इतका पराक्रम करतात, तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे, यांच्याकडून शिकवण घेऊन काय केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. तर अशी कितीतरी छान उदाहरणं आहेत. तुम्हाला मी अजून थोडी उदाहरणं दाखवते आहे. तुम्ही ही अभिनेत्री बघता, तुम्हाला कदाचित नाव माहिती असेल, हिचं आहे का माहिती. नाही, सुधा चंद्र. नाही, सुधा चंद्रन यांचं नाव आहे. ही अतिशय प्रसिद्ध भारतातली नृत्यांगना आहे, बॅडमिंटनपटू पण आहे. पण मुलांना तिचा सुद्धा अपघातामध्ये पाय गेलेला आहे. पण मग ती रडत बसली नाही. तिने कृत्रिम पाय बसवून तिने आपल्या नृत्याचं पूर्ण शिक्षण पूर्ण केलं आणि एक अतिशय प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून ती आज आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे. तर तिचे काही चित्रपट पण आहे, ती चित्रपटात सुद्धा काम करते. ती उत्तम एक बॅडमिंटनपटू पण आहे, तिला पाय नसताना सुद्धा. आले लक्षामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला दिसताय तिथे शेखर नाईक, तर हे अंध आहे डोळ्यांनी. तुम्ही विचार करा, आपण थोडा वेळ जरी डोळे बंद केले आणि आपल्याला काही दिसत नसेल, अंधार झाला तर आपला जीव किती घाबरत होतो की नाही. तर पूर्ण आयुष्य अंधारमय आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे माहितीये तुम्हाला, काय केलेलं आहे त्यांनी क्रिकेट अंध
जे क्रिकेटचे सामने असतात त्याच्यामध्ये त्यांनी सेंचुरीचं एक जागतिक विक्रम केलेला आहे. त्यांनी 32 सेंचुरी काढलेल्या आहेत आणि अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. बघा, डोळे नाही तर अजिबात काही दिसत नाही त्यांना, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे त्यांनी तो पराक्रम केलेला आहे. या सुद्धा इथे दिसत आहेत ना वरती तुम्हाला, या प्रीती श्रीनिवासन आहे, यांचा सुद्धा अपघातात पाय गेलेला. पोहण्याच्या एका ह्याच्या शर्यतीत त्यांनी भाग घेतलेला असताना त्यांचा पाय गेला, पण त्यांनी रडत नाही बसल्या. त्यांनी उलट काय केलं, कृत्रिम पाय लावून ते तर शिकल्याच, पण त्या इतर सुद्धा अपंग मुलांना त्यांनी काय केलेलं आहे, शिकवलं आहे. अशा प्रकारे जीवनात पुढे गेलेले. यांची माहिती तुम्हाला मी मगाशी दिलेलीच आहे. त्याच्यानंतर इथे खाली थोडा चेहरा दिसतोय बघा, हे आहेत अकबर खान. हे डोळ्यांनी सुद्धा अंध आहेत बरं का, पण अंध असून सुद्धा त्यांनी स्वतःच्या अंगामध्ये जी काही कला आहे ना, त्यांचा आवाज खूप सुंदर होता. त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, जगप्रसिद्ध अशा प्रकारे गाण्यामध्ये त्यांनी शिक्षण घेऊन त्यांनी अनेक गाण्यामध्ये कार्यक्रम करून खूप पुरस्कार मिळालेले आहेत. तर तुम्हाला हे सगळं बाळांनो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अशा प्रकारे या लोकांच्या जीवनात सुद्धा दुःख आलेले आहेत. खूप मोठी दुःख आहेत खरं म्हणजे, एखादा अवयव नसणं, डोळे नसणं, पण त्यातून सुद्धा या महान व्यक्तींनी काय केलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये खूप पुढे गेले. साधे पुढे गेलेले नाहीत, तर जगप्रसिद्ध त्यांनी पुरस्कार मिळवलेले आहेत की सर्वोच्च अशा प्रकारचे त्यांनी पराक्रम केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं जीवन कसं आहे मुलांना, अनमोल आहे. तर आपल्या जीवनात या कवितेतून पण मिळवलेली आहे. कोण सांगेल का मला थोडक्यामध्ये, काय टीचर? या कवितेतून काय शिकलात तुम्ही, कोण सांगेल मला थोडक्यात? जीवनात प्रत्येक सुख दुःखांना सामोरे जावे लागते. जीवनात असलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे. निसर्ग बघा, जीवनात असलेल्या संकटांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला कधीच हिरवीगार सृष्टी दिसत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही संकटातून गेल्यानंतरच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आणि आनंद आणि अतिशय उल्हासित वातावरण तुम्हाला दिसतंय. बरोबर आहे. तर तुम्ही सुद्धा संकटात रगडतात ते लगळे. बरं, आता शेवटचं सर्व आपण थोडस समजून घेऊया. त्याच्यामध्ये सर्व कवितेचं सार सांगितलेलं आहे. सुख दुःखाची ऊन सावली, येते जाते राग नको, संकटास लीलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेड्या, कुणास फिरून मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. मला या खालच्या चित्रात दिसतात बघा, ही मुलगी थोडीशी उदास वाटते, वाटते का रे? समजा तिला मार्क मिळाले नसतील, एखाद्या स्पर्धेचा नंबर गेला असेल, हो की नाही. तर अशा वेळेला आपण आपल्या आयुष्यात पण अशा काही मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत की तुम्ही कशाने तरी दुःखी झालेला आहात, तर तुम्ही आपल्या आई वडिलांशी काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपलं मन काय केलं पाहिजे, मोकळं केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यातून जीवनाचा पुढे जाण्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे. कधी कधी आई वडील पण निराश होतात, तेव्हा मुलांनी आपल्या आई वडिलांना काय केलं पाहिजे, बाळांना समजावलं पाहिजे की बाबा आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, आम्ही खूप शिकू, मोठे होऊ, तुम्हाला आनंद देऊ. अशा प्रकारच्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, सांगितल्या. सुख दुःखाची ऊन सावली म्हणजे काय रे, जसं उन्हामध्ये माणसाला त्रास होतो, हो की नाही, आणि मग सावलीमध्ये गेलं की कसं वाटतं रे, एखाद्या झाडाच्या सावलीत गेल्यावर छान वाटतं. हा, ऊन सावली. टीचर मी सांगू, जीवनामध्ये आलेलं दुःख आणि सावली म्हणजे काय, आनंद. म्हणायचा नाही. ओके. संकटात लीलया भिडावे, लीलया म्हणजे काय, कोण सांगेल? सहजपणे. व्हेरी गुड, सहजपणे. संकट आलं टेन्शन नाही घ्यायचं, घाबरून जायचं. सहजपणे त्या संकटाला भिडावे म्हणजे त्याचा काय करावा, सामना करावा. संकटास लीलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेड्या, कुणास फिरून मिळते का. तुम्हाला माहितीये काही काही मुलं अगदी घरात ऐकलं, काही मनासारखं झालं नाही, आई ओरडली, बाबा ओरडले, काय चांगल्या गोष्टीसाठीच बोलतात वगैरे, तर कधी कधी घर सोडून वगैरे जाणारी अशी पण मुलं तुम्ही ऐकली असतील, किंवा काही वगैरे अत्यंत
चुकीचं, अत्यंत चुकीचं आहे. तर आपण आतापर्यंत या कविता शिकतो, निसर्ग बघतो, याच्यातून मग आपण काय शिकलोच नाही, हो की नाही? आपलं जीवन हे अतिशय महत्वाचं आहे. ते परत परत मिळतं का रे आपल्याला? नाही. नाही टीचर. नाही टीचर. ऐक ना, ही जनावरं बघता, त्यांना बिचाऱ्यांना बोलता पण येत नाही, हो की नाही? मग या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ जीवन मानवाचं आहे आणि ते जीवन आपल्याला मिळालेलं आहे मानवाचं. तर त्याचा आपण त्याग करायचा नाही, ते सोडून द्यायचं नाही. तर त्याच्यामध्ये बघा, या चित्रात ही मुलगी आणि तिची आई कशी आनंद घेते, तसा आनंद घ्यायचा, खूप शिकायचं आणि काय द्यायचं आपल्याला, पुढे द्यायचंय. आले लक्षामध्ये? तर अशा प्रकारे सर्वसाधारण सगळ्याच गोष्टीतून आपण या गोष्टी शिकलेलो आहोत. मला आवडली का रे कविता? हो टीचर. विस्तृतपणे तुम्ही वाचला तर अजून तुम्हाला कळेल, मोठं झाल्यावर अजून त्याचा वेगळा अर्थ तुम्हाला आणखीन कळेल. आता आपण याच्यातनं जरा स्वाध्याय सोडूया. सांगताय तुम्ही मला पुढील शब्दांचे अर्थ? मी तुम्हाला आता सांगितले ते कोण? काय? लिलया. सहजपणे. इकडून पडणे म्हणजे देठापासून गळून. सर्वांना. म्हणजे सर्वांना. बोटे मोडणे दोष देणे. बोटे मोडणे दोष देणे. लतिका. ग्रीष्म. उन्हाळा. धरणी. धरती. भूमी. शरीर. काया. ढग मेघ. ऐका सगळ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी एकदम कोण काय बोलतो कुणालाच कळणार नाही बाळांनो. आलं ना लक्षात? किंवा एक बोलायला लागलं की बाकीच्यांनी आपण सांगू का? शांत राहूया. हा, ओके. आपण अजून जरा पुढचा पण एक स्वाध्याय तुम्हाला मुद्दाम दिलाय. हा, तर गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे, 2-3 वाक्यात उत्तर द्यायचं. तरी का माणसांना आंदोलन. आर्यन बोलतोय तर जरा शांत राहायचं बाळांनो. सांग. गुलाबाच्या फुलाला काटेही उगवतात, पण गुलाबाचे मोठेपण असे की आसपासच्या काट्यांना दोष देत नाही. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. टीचर मी सांगू अमृता? टीचर मी सांगू म्हणजे काय? सुख दुःखाची ऊन सावली म्हणजे काय? टीचर मी सांगू अमृता? चढ-उतार टीचर, चढ-उतार. टीचर मी सिद्धी सांगू? टीचर मी अमृता सांगू? सांगितलं तुम्हाला, एका वेळेला एकाने बोला म्हणजे मध्ये खूप छान उत्तर मुलं सांगू का? हो की नाही? सांगू चढ उतार येतात. आता मला एक बास जरा ऐका. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता रे? काय घडवायचा प्रयत्न करतो, नाही तर नाराज होतो. हा, नाराज होतो. पण आता आपण शिकलो की नाही नाराज व्हायचं का? घडवायचा प्रयत्न करायचा. मनासारखं घडलं नाही तर नाराज नाही व्हायचं. ते का झालं, कशामुळे झालं, ही परिस्थिती समजून घ्यायचं आणि त्याच्यातून तुम्ही काय करायचं, परत प्रयत्न करायचा, आशावादी राहायचं आणि पुन्हा आपल्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्या मार्फत आपली प्रगती करायची, आनंदी राहायचं आणि इतरांना काय द्यायचा, आनंद द्यायचा. ओके. आता खाली बघा, सुख दुःख ऊन सावली विविध अर्थाचे शब्द कवितेत आलेले आहेत. मला अशी अजून काही उदाहरणं सांगाल का रे तुम्ही? एकाने बोला, सांगा आता. गौरी गौरी म्हणजे श्रीमंत गरीब. हा, बरोबर. श्रीमंत चढ उतार. आणखी मी सांगू अमृता? खूप छान उत्तर दिलेली. अमावस्या आणि पौर्णिमा. नफा तोटा. ओके. खूप छान सांगताय तुम्ही सगळ्यांनी. खरेदी विक्री. ओके, बस.
आपल्या वहीमध्ये सगळ्यांनी लिहून काढायचे शब्द नंतर. ओके, कळालं मी काय बोलले ते? आता धड्याखाली स्वाध्याय आहे. आता मला एक सांगा, जीवनावरती आणखीन एखादी कविता तुम्हाला माहिती आहे? आता बोलू नका, ऐका ना. जीवनावरती एखादी छानशी कविता तुम्हाला माहिती आहे कुणाला? जीवनावरती ही जशी कविता आहे अशा कविता तुम्ही मिळवा आणा आणि शोधून काढा आणि त्या बोला. ते गाणं आहे बघा, आपण मराठी पिक्चर मधलं पण आहे, पण ती कविताच आहे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे. हो की नाही? तर अशा प्रकारच्या तुम्ही कविता काय करा बाळांनो, मिळवा, वाचा. आणि या गोष्टीचं सार तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे की जीवनामध्ये आपल्या मनासारखं काही घडलं नाही तरी आपण निराश व्हायचं नाही. तर आपल्या पुढे आलेल्या संकटाला तोंड देऊन आपण काय करायचं, पुढे जायचं, आपलं जीवन आनंदी बनवायचं. आपलं जे काही ध्येय आहे, तर तुमच्या मुलांचं ध्येय काय आहे? खूप शिकून मोठे होणं, बरोबर की नाही? आणि जीवनामध्ये इतरांना सुख देणं. तर तसं सुद्धा आपला अभ्यास आपण सोडायचा नाही. घरात आपल्याला आई वडील किती ओरडले, काही झालं तरी सुद्धा आपण काय करायचं आहे, त्याच्यातून चांगली शिकवण घेऊन आपण काय द्यायचं आहे, पुढे द्यायचं. आपला अभ्यास करणं किंवा आपल्याकडे ज्या काही चांगल्या कला आहेत, कोण छान चित्र काढतं, कुणाला छान गाता येतं, कुणाला छान खेळता येतं, तर त्या माध्यमातून आपण काय करायचं, जे नाही त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे काही आहे त्या गोष्टींचा उपयोग करून आपलं जीवन आपण घडवायचं, पुढे जायचं आणि इतरांना आनंद द्यायचा. ओके, कळालं सगळ्यांना कवितेचा सार? तर बघा, सर्वांनी खूप छान उत्तरं दिलेली आहेत, त्याबद्दल सगळ्यांचे थँक्यू. तुम्ही खूप एक छान संदेश याच्यामध्ये सगळ्यांनी दिला.